पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा गळा आवळला आणि सगळ्यांना सांगितलं की हार्ट अटॅक आला. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार हैदराबाद येथील घडलेल्या विजय अशोक यांच्या हत्याकांडांचं पूर्ण भाग बघणार आहोत. तर विजय अशोक वय वर्ष 45, हे मूळचे विजय अशोक वय वर्ष 45 आणि त्यांची पत्नी जय पौर्णिमा वय वर्ष 36 हे मूळचे बेंगलोरचे होते. पण ते कामानिमित्त जॉब निमित्त हैदराबाद येथे आलेले होते आणि तिथेच घरदार सगळं काही सेटल झालेले होते. आता विजय अशोक जे आहे ते श्रीनिधी युनिव्हर्सिटीमध्ये एक लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांची पत्नी जय पौर्णिमा वय वर्ष 36 ही घरीच राहून एक छोट्या मुलांचा प्ले स्कूल चालवत होती. प्ले स्कूलमध्ये लहान मुलांना शिकवत होती. आता हे यांच्या लग्नाला सुमारे 14 वर्ष झालेली होती आणि 14 वर्षांचा यांचा सुखी संसार होता. हे मूळचे बेंगलोरचे होते, ते कामानिमित्त हैदराबादला आलेले होते. आता हे राहायला बोडुप्पल ईस्ट उर्नवंग कॉलनी हैदराबादला होते, हैदराबादमध्ये. आणि त्यांच्याच कॉलनीमध्ये राहणारा एक तरुण पलेटी महेश वय वर्ष 22 तो एक बांधकाम मजूर होता. तो बांधकामावर जाऊन काम वगैरे करायचे. आता हा यांच्या शेजारी राहिला होता. आता विजय अशोक जे आहे हे नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्त जॉब निमित्त 9 वाजता घरातून बाहेर जायचे, ते संध्याकाळी 6 वाजता परत यायचे. पण यांची जी पत्नी होती पौर्णिमा ही लहान मुलांचं शिकवायचे आणि नंतर मिळालेल्या टाईममध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांशी गप्पा वगैरे बोलत चालत होती. आता असंच बोलता बोलता तो जो महेश आहे, महेशचं आणि पौर्णिमा यांचं बोलता बोलता ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर मग असं अनैतिक संबंधात मध्ये बनलं. पण यांचं सगळं चालू असताना काय झालं माहिती आहे का, मध्यंतरीच्या काळामध्ये ते जे अशोक आहे यांना थोडाफार संशय यायला लागला हिच्या पौर्णिमाच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. सारखं मोबाईलवरती बोलणं आणि मोबाईलला पाहणं, मोबाईलला पासवर्ड टाकणं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. मग त्यांनी असं ठरवलं की आपण हा एरिया सोडून दुसरीकडे जाऊ राहिला. मग त्यांनी काय केलं, तो एरिया सोडला आणि दुसरीकडे राहायला गेले. तर तिथे सुद्धा पण हे तिकडे राहायला गेले, पण यांच्या जे महेश आणि पौर्णिमा यांची भेटीगाठी, बोलणं, फोनवरती बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण तरी सुद्धा मग विषय निघला तर ते अशोक आहे ते सारखं हिला टोमणे मारत होते, हिला बोलत होते आणि ह्याच गोष्टी यांच्या नेहमी वाद व्हायचे, भांडणं व्हायचे यांच्या घरामध्ये. तर मग ह्या सगळ्या गोष्टीला कदरून ती जी पौर्णिमा आहे ती आपल्या प्रियकर महेशला सांगते की हा मला तुझ्याशी बोलून देत नाही, हा प्रत्येक वेळेस मला टोमणे मारतो, प्रत्येक वेळेस माझ्याशी भांडणं करतो, तू फोनवर बोलते, हे करते, असं तसं माझ्याशी नेहमी भांडतो, याला आपल्याला संपवायचं, अशी ती त्याला म्हणते. मग हे ठरवतात, हे प्लॅन बनवतात की आपण याला मारू. पण हे दोघांकडून शक्य नाही. मग ते काय म्हणतो, माझा एक मित्र आहे साई कुमार, हा जो महेश आहे त्या साई कुमारला सुद्धा त्याच्यासोबत सामील करतो, त्याला सुद्धा त्यांच्या टीममध्ये घेतो आणि हे 3 जण मिळून प्लॅन बनवतात की यांना मारायचं, अशोक यांना मारायचं, पण ही हत्या असं दाखवायचं नाही, हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवायचं, असं त्यांची हत्या करायची. मग हे ठरवतात दिनांक 11 डिसेंबर 2025ला. आता जे अशोक आहे हे आता वेळ संध्याकाळची 6-6:30ची होती. हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावरून घरी आले आणि येऊन घरामध्ये बसले. आता बसल्यानंतर यांच्या घरात अगोदरच येऊन बसलेले ते महेश आणि साई कुमार हे 2 जण अगोदरच त्यांच्या घरामध्ये येऊन बसलेले होते. यांची वाटच बघत होती, हा कधी येणार ना कधी आम्ही याच्यावर हल्ला करू. आता हे अचानक बाहेर येतात 2 जण आणि त्या अशोक यांना पकडतात. आता जो साई कुमार आहे हा हात धरतो आणि महेश जो आहे त्यांच्या गळ्यावरती असा एक दुपट्टा घेतो आणि फासा मारतो, फाशी देतो त्यांना, असं गळा आवळतो. पण तरी त्यांच्या पायाची झटपट चालू राहते. मग तिची पत्नी असते पौर्णिमा ही तिकडून धावत येते आणि आपल्या पतीचे दोन्ही हाताने त्याचे पाय दाबून धरते आणि थोड्या वेळानंतर ते झटपट करतात आणि काही मिनिटातच त्यांचा श्वास थांबतो, ते मृत्यू पावतात. मृत्यू पावल्यानंतर हे थांबले नाही. मग यांनी काय केलं, त्यांचे कपडे वगैरे अस्ताव्यस्त झालेले व्यवस्थित केले आणि त्यांचा मृतदेह घेतला आणि बाथरूममध्ये नेऊन टाकला आणि मग तिथून निघून गेले. हे 2 जण निघून गेले आणि ती पौर्णिमा जी आहे ती रात्रभर तशीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 12 डिसेंबरच्या सकाळी तिने नातेवाईकांना फोन लावला आणि रडत सांगू लागले की
अशोक जे आहे यांना घरामध्ये चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेताना वाटातच हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं, अशीच तक्रार तिने पोलिसांमध्ये दिली होती. तेथील जे मेडीपल्ली पोलीस स्टेशन आहे तिथे सुद्धा तिने अशी तक्रार दिली होती. पण सगळे घटनेला कलाटणी तेव्हा बसले ज्यावेळेस त्याचे अशोक यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. कारण की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत होतं की गळा आवळून हत्या झालेली आहे आणि त्या मानेभोवती, मानेच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा काही जखमा दिसत होत्या. मग डॉक्टरांनी हे रिपोर्ट पोलिसांना दिले. आणि मग तपासाला सुरुवात झाली. मग पोलिसांनी प्रथम तिची पत्नी आहे पौर्णिमा हिला ताब्यात घेतलं आणि तिच्याशी चौकशी केली. आता तिनं सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिली, पण नंतर तिचा मोबाईल नंबरचा CDR काढला. CDR मध्ये ती सारखं एका नंबरवरती फोनवरती बोलताना दिसत होती. मग तिला विचारलं हा कोण आहे, तर मग तिने त्यावेळेस सांगितलं हा माझा प्रियकर आहे. मग पोलिसांनी त्याचं लोकेशन वगैरे ट्रॅक केलं तर घटनेच्या दिवशी 11 डिसेंबरच्या संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान तो जो महेश आहे याचं लोकेशन त्यांच्या घराच्या आजूबाजूला दाखवत होते. मग पोलिसांनी त्याला सुद्धा पकडलं, त्याला अटक केली आणि मग या दोघांची चौकशी केल्यानंतर त्याने जो मित्र होता त्याचा साई कुमार याला सुद्धा पोलिसांनी अटक केली. या तिघांची चौकशी केल्यानंतर, कसून चौकशी केल्यानंतर या तिघांनी कबूल केलं की आम्ही ही हत्या घडून आणली. तर ही अशी घटना घडली. तर मित्रांनो, आपण या घटनेतून काय शिकलो? अवैध संबंध एक क्षणिक असतात आणि दुसरी गोष्ट, गुन्हा हा कधीच लपत नाही. संसारामध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला कायदेशीर मार्ग आहेत ते निवडावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.